नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास विषयाचे प्रकरण 7वे स्वराज्याचा कारभार स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 ओळखा पाहू। 1. 8 खात्यांचे मंडळ अष्टप्रधान मंडळ। 2. बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते, हेर खात्याचे प्रमुख होते। 3. महाराजांनी बांधलेल्या मालवणजवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर युद्धसहित्यांची व्यवस्था पाहणारे कारखाननीस। प्रश्न क्रमांक 2 तुमच्या शब्दात लिहा। 1. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण। उत्तर 1. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली। ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या। 3. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले। 4. अतिवृष्टी अवर्षण शत्रूंचे प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा व अन्य करात सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। 2. शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते। उत्तर शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली। शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले। प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा एक उद्देश होता। शेतीबरोबर व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले। प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या। संकट काळात प्रजेला मदत केली। शिवाजी राजे हे केवळ सत्ताधीश नव्हते तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 का ते सांगा। 1. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले। उत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला। या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती, तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते। यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 2. शिवाजी महाराजांनी हारमान उभे केले। उत्तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जिंजीचा सिद्दी, सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते। हे वर्चस्व राज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत। या अडथळ्यात पायबंद घालणे आणि या शत्रूंपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले। प्रश्न क्रमांक 4 ओगतक्ता पूर्ण करा। व्यवस्थित मी तुम्हाला येथे ओगतक्ता पूर्ण करून दिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तसेच असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।